हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर मृणाल चुकुते. आपण युनिट नंबर 5 लेजिस्लेटिव्ह ॲक्ट्स यातील नेक्स्ट पॉईंट बघतोय बघा. ठीक आहे, तर कोणता आहे बघा, मिनिमम वेगेज ॲक्ट्स. कोणता? मिनिमम वेगेज ॲक्ट. ठीक आहे, तर हा ॲक्ट किती साली पास झालेला आहे बघा, तर 1948ला हा ॲक्ट काय झालेला आहे बघा, पास झालेला आहे. पास्ड इन 1948. तर ॲप्लिकेबल टू द एंटायर कंट्री, पूर्ण एंटायर कंट्रीमध्ये काय केलेलं आहे बघा, ते हा ॲक्ट ॲप्लिकेबल आहे. ठीक आहे, तर मिनिमम वेगेज ॲक्ट. ठीक आहे, तर जे काही एम्प्लॉई आहेत किंवा जे कोणी एम्प्लॉयर्स आहेत, ठीक आहे, वर्कर्स असतील, एम्प्लॉई असतील, तर त्या वर्कर्सला किंवा एम्प्लॉईला व्यवस्थितपणे त्यांना वेगेज मिळतं की नाही, तर ह्या गोष्टीसाठी हा काय आहे बघा, ॲक्ट आहे. म्हणजे त्यांना जो दिला जाणारा वेतन आहे, तर तो वेतन व्यवस्थितपणे भेटतो का नाही, तर ते देण्यासाठी किंवा त्यांना जिथं भेटत नाही, तर त्यामध्ये जेव्हा एखादा वर्कर किंवा एखादा एम्प्लॉई तिथं एखादी केस घालण्यासाठी कशाच्या आधारे तो केस घालणार, तर हा ॲक्ट आहे की ज्याच्या आधारे तो केस घालू शकतो किंवा हा ॲक्ट पास केलेला आहे. अशा वर्कर्सना त्यांना व्यवस्थितपणे वेगेज भेटत नाही अशा वर्कर्ससाठी. ठीक आहे, तर किती 1948ला हा ॲक्ट काय झालेला आहे बघा, एंटायर कंट्रीमध्ये पास झालेला आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट काय बघा, ऑब्जेक्टिव्ज ऑफ द ॲक्ट. तर ह्या ॲक्टचे काय आहेत बघा, काही ऑब्जेक्टिव्ज आहेत. तर कोणते कोणते ऑब्जेक्टिव्ज आहेत बघा, टू प्रोव्हाइड मिनिमम वेगेज टू द वर्कर्स अँड वर्किंग इन ऑर्गनायझड सेक्टर. म्हणजे जे कोणते पण ऑर्गनायझड क्षेत्रात काम करणारे जे काही कामगारांना किमान वेतन द्यायला हवं, म्हणजे किमान वेतन देणं गरजेचं आहे की. ठीक आहे, म्हणजे बघा, प्रोव्हाइड करायचं काय, मिनिमम वेगेज. मिनिमम म्हणजे किमान वेतन जे असेल ते, तर त्या टू वर्कर्स अँड वर्किंग इन ऑर्गनायझेशन सेक्टर. वर्कर्स किंवा वर्किंग इन ऑर्गनायझेशन सेक्टरमध्ये जे कोणी वर्कर्स वर्किंग करत असतात, तर त्यांना प्रोव्हाइड करणं मिनिमम वेगेज. ठीक आहे, टू स्टॉप एक्सप्लोरेशन ऑफ द वर्कर्स. म्हणजे कामगारांचे जे काही एक्सप्लोटेशन होत असतं, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींसाठी कामगारांचे कोणत्या पण त्यांना कोणत्या पण त्रासदायक किंवा कोणत्या पण गोष्टीला शोषण करणे वगैरे अशा गोष्टी घडत असतात, तर त्या गोष्टी तिथं काय करायला हवे बघा, स्टॉप करायला हवे. ठीक आहे, म्हणजेच काय, एक्सप्लोटेशन्स. ठीक आहे, म्हणजे ते स्टॉप करणं गरजेचं आहे. ठीक आहे, टू एम्पॉवर द गव्हर्नमेंट टू द टेक स्टेप्स फॉर फिक्सिंग मिनिमम वेगेज अँड टू रिव्हिजिंग इट इन अ टाइमली मॅनर्स. म्हणजे जे काही जो कोणी एम्प्लॉयर आहे, तर त्या एम्प्लॉयरला काय केलं पाहिजे बघा, की एखादा द गव्हर्नमेंट टू द टेक स्टेप्स. गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे, की एखादी स्टेप्स घेतली पाहिजे की जेणेकरून त्या एम्प्लॉयरला फिक्सिंग मिनिमम वेगेज दिलं पाहिजे आणि रिव्हिजिंग इट इन टायमली मॅनर. टायमली मॅनर्समध्ये म्हणजे टायमिंगली म्हणजे वेळेवर काय केलं पाहिजे बघा, रिव्हिजिंग केलं पाहिजे. जे काही त्यांचं वॅगेज आहे, तर ते काय केलं पाहिजे बघा, वेगेज तर रिव्हिजिंग केलं पाहिजे. ठीक आहे, आणि एम्प्लॉयरने किंवा एम्प्लॉयरला काय केलं पाहिजे, द गव्हर्नमेंट टू टेक स्टेप्स फॉर फिक्सिंग मिनिमम वॅगेज. जे काही वॅगेज आहे, तर ते मिनिमम वॅगेज त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे बघा, फिक्स केलं पाहिजे. ठीक आहे, टू अप्लाय दिस लॉ ऑन मोस्ट ऑफ द सेक्शन्स इन ऑर्गनायझड सेक्टर. म्हणजे हा जो काही लॉ आहे, तर तो लॉ काय केलेला आहे बघा, वेगवेगळ्या जे काही सेक्शन्स आहेत, तर वेगवेगळ्या जे काही सेक्शन्स आहेत, जे ऑर्गनायझड सेक्टर्समधले जे काही सेक्शन्स आहेत, तर त्या वेगवेगळ्या विभागांवर हा काय केलेला आहे बघा, कायदा हा आपला ॲक्ट आहे, तर तो काय केलेला आहे, लागू केलेला आहे. लक्षात आलं. म्हणजे बघा, ऑब्जेक्टिव्ज ऑफ ॲक्टमध्ये काय येतं, की जे कोणी ऑर्गनायझेशन सेक्टर्स आहेत, तर त्यांनी काय केलं पाहिजे बघा, जे कोणी वर्कर्स काम करणाऱ्या कामगारांना काय केलं पाहिजे, किमान वेतन देणं गरजेचं आहे. त्यांचं जे काही एक्सप्लोटेशन्स होत असतं, तर ते स्टॉप करणं पण गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतरनं
जे काही किमान वेतन त्यांना देणार आहे आपण, तर ते वेतन फिक्सिंग करणं, मिनिमम वॅगेज आणि रिवायझिंग करणं टाईमली मॅनरमध्ये गरजेचं आहे. ठीक आहे. आणखीन काय की हा जो ॲक्ट आहे तो ॲक्ट कशासाठी अप्लाय केलेला आहे, तर बघा जे काही ऑर्गनायझेशन सेक्टर आहे, तर त्या ऑर्गनायझेशन सेक्टरमधले बहुतांश जे काही विभाग आहे, मोस्ट ऑफ द सेक्शन्समध्ये ऑर्गनायझेशन सेक्टरच्या मोस्ट ऑफ द सेक्शनमध्ये हा लॉ काय केला आहे बघा, लागू केलेला आहे. लक्षात आलं. हे काय होते, ऑब्जेक्टिव्ज ऑफ द ॲक्ट्स, ह्या ॲक्टचे ऑब्जेक्टिव्ज होते. ठीक आहे, लक्षात आलं. नंतर नेक्स्ट काय आहे बघा, तर फिक्सिंग द मिनिमम रेट ऑफ वेगेज, फिक्सिंग द मिनिमम रेट ऑफ द वेगेज. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय बघा, तर जे काही आपलं मिनिमम वेगेज भेटणार आहे, तर त्या मिनिमम वेतन जे आपल्याला आहे, तर त्याचं जे काही रेट आहे, तर ते काय करणं गरजेचं आहे, फिक्स करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर त्यासाठी काय बघा, ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, म्हणजे जो कोणी गव्हर्नमेंट आहे, तर तो काय हवा बघा, ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट हवा. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये बघा काय आहे, शाल फिक्स मिनिमम रेट्स ऑफ वेगेज फॉर an employment specified in part 1 part 2 of schedule and add by notification is official gazette. ठीक आहे, म्हणजे जे काही पार्ट 1 पार्ट 2 म्हणजे काय की जे काही शाल फिक्स मिनिमम रेट ऑफ वेगेज फॉर ॲन एम्प्लॉयमेंट स्पेसिफाईड, म्हणजे जे कोणी एखाद्या नोकरीसाठी किंवा एखाद्या नोकराने जेव्हा एखादं वेतन काहीतरी निश्चित करणं काय आहे बघा, निश्चित करायला हवे, जेणेकरून अधिकृत राज्यपाल जे कोणी असेल किंवा अधिकृत सूचनेद्वारे त्यांना काय केलं बघा, त्यांना काय केलं पाहिजे बघा, ॲड बाय द नोटिफिकेशन इन ऑफिशियल गॅजेट, ऑफिशियल गॅजेटने ते काय केलं पाहिजे बघा, नोटिफाईड केलं पाहिजे किंवा त्याचं शेड्यूल काय केलं पाहिजे, तयार केलं पाहिजे, की जेणेकरून एखादा एम्प्लॉयमेंट आहे तर त्याला मिनिमम रेट ऑफ वॅगेज किती असेल शाल, हे काय केलं पाहिजे बघा, त्यांना तयार केलं पाहिजे. ठीक आहे, may fix rates for a part of state or for any specific classes or classes instead of fixing minimum rate of wage for whole state. ठीक आहे, म्हणजे होल स्टेटमध्ये संपूर्ण राज्यासाठी जे काही आपले हे आहेत वॅगेज आहे, जे काही आपले वर्कर्स आहेत, म्हणजे जे काही आपले मजूर आहेत, तर त्या मजुरांना काय केलं पाहिजे बघा, किमान एखादा दर काय केला पाहिजे, निश्चित करायला हवा, जो पूर्ण राज्याच्या भागासाठी किंवा कोणत्या पण विशिष्ट वर्गासाठी, म्हणजे फिक्स रेट फॉर अ पार्ट ऑफ स्टेट, म्हणजे विशिष्ट राज्यासाठी किंवा फॉर एनी स्पेसिफिक क्लास किंवा कोणत्या पण विशिष्ट वर्गासाठी तर ते दर निश्चित काय केला पाहिजे बघा, केला पाहिजे, की प्रत्येकाचा एक रेट काय पाहिजे त्याच्यामध्ये निश्चित हवा. म्हणजे बघा, मे फिक्स अ रेट फॉर अ पार्ट ऑफ स्टेटसाठी एक रेट फिक्स केलं पाहिजे किंवा फॉर एनी स्पेसिफिक क्लासेस और क्लासेस इन्स्टेड फॉर फिक्सिंग द मिनिमम रेट ऑफ वेगेज होल स्टेट, पूर्ण स्टेटमध्ये काय केलं पाहिजे, एक काहीतरी दर काय केला पाहिजे त्या पूर्ण वर्गासाठी किंवा पूर्ण राज्यासाठी, तर त्यांच्यातील जे काही मजूर आहेत तर त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे बघा, एक दर काय आहे तर तो फिक्स करणं गरजेचं आहे. ठीक आहे, शॅल रिव्ह्यू अँड रिवाइज ॲट इंटरवल्स नॉट एक्सेडिंग 5 years द मिनिमम रेट ऑफ वेगेज. ठीक आहे, म्हणजे बघा, जे काही आपल्याला मिनिमम रेट देणार आहेत वेगेजचं, म्हणजे जे काही किमान वेतन भेटणार आहे, तर दर 5 वर्षांपेक्षा जे काही जास्त असलेले जे काही गोष्टी असतील, म्हणजे तर त्यांना काय केलं पाहिजे बघा, रिव्ह्यू आणि रिवाईज केलं पाहिजे, रिव्ह्यू आणि रिवाईज करावे लागणार आहे. म्हणजे 5 वर्षांपेक्षा जास्त 5 years द मिनिमम रेट ऑफ वेगेज नॉट एक्सेंडिंग, म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्त नसलेल्यांना काय केलं पाहिजे, किमान जे काही आपलं वेतन आहे तर तेव्हा काय केलं पाहिजे बघा, रिवाईज आणि रिव्ह्यू केलं पाहिजे. ठीक आहे,
लक्षात आलं बघा. फिक्सिंग ऑफ द मिनिमम रेट ऑफ वेगेजमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आल्या. एक म्हणजे जे कोणी अधिकृत राजपत्रास किंवा अधिकृत सूचनेद्वारे काय केलं पाहिजे, नोकरदारांना काय किमान वेतन दर निश्चित करायला हवा. ठीक आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यासाठी काय केलं पाहिजे बघा, जे कोणी मजूर असतील तर त्यांना एखादा किमान दर निश्चित ऐवजी राज्याच्या पूर्ण भागांसाठी किंवा कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी किंवा त्या वर्गासाठी काय केलं पाहिजे बघा, एखादा दर निश्चित करू शकतं. ठीक आहे. किंवा 5 वर्षांपेक्षा जास्त नसलेले जे काही किमान वेतन आहे तर ते रिवाईज आणि रिव्ह्यू केलं पाहिजे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी कशामध्ये आहेत बघा, फिक्सिंग ऑफ द मिनिमम रेट ऑफ वेगेजमध्ये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा आणखीन काय बघा, फिक्सिंग द मिनिमम रेट ऑफ वेगेजमध्ये आणखीन कोणता पॉईंट आहे बघा ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये काय बघा की जे काही आपलं किमान वेतन आहे तर ते ह्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, निश्चित करणं गरजेचं आहे. पब्लिश इट्स प्रोपोजल्स इन द ऑफिशियल गॅजेट आस्किंग कमेंट्स फ्रॉम द अफेक्टेड पार्टीज. म्हणजे जे काही आपलं प्रपोजल आहे तर जे कोणी आपलं अफेक्टेड पार्टीज आहे तर त्यांच्या ज्या काही कमेंट्स आहेत तर ते काय केलं पाहिजे बघा की त्यांचे जे काही कमेंट्स आहेत तर ते कमेंट्स ऑफिशियल गॅजेटच्या या पत्रात काय केलं पाहिजे बघा, सगळे जे काय त्यांचे कमेंट्स आहेत तर ते काय केलं पाहिजे बघा, त्यांचा जो काय प्रपोजल आहे तर ते काय केलं पाहिजे, पब्लिश केलं पाहिजे. लक्षात आलं बघा की काय सांगितले, तर जे काही आपलं हे आहे म्हणजे अपोजिट जे काही अफेक्टेड जे काही पार्टीज आहेत तर त्यांच्या पक्षाकडून जे काही पार्टीज म्हणजे कोण असणार आहेत, पक्ष. ठीक आहे. तर त्यांच्याकडून जे काही आपल्याला कमेंट्स आलेले आहेत तर त्या कमेंट्सना विचार करून त्यांचे जे काही प्रस्ताव आहेत तर ते प्रस्ताव ऑफिशियल गॅजेट याच्या पत्रात ते काय केले पाहिजे बघा, पब्लिश केलं पाहिजे. ऑफिशियल गॅजेट ह्याच्या पत्रात काय केलं पाहिजे, ते पब्लिश केलं पाहिजे. ठीक आहे. तर हे कशामध्ये येते बघा, फिक्सिंग द मिनिमम रेट ऑफ वेगेज. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, कॉन्स्टिट्यूट कमिटीज अँड सब कमिटी फॉर द प्रपोजर्स. म्हणजे जे काही कमिटीज आणि सब कमिटी आहेत पर्पजसाठी जे काही कमिटी आणि सब कमिटी आहेत तर ते कमिटी आणि सब कमिटी काय केल्या पाहिजेत बघा, स्थापन केलेल्या गरजेच्या आहेत. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूट कमिटीज अँड सब कमिटी फॉर द पर्पज. त्यानंतर द कमिटीज अँड सब कमिटी अँड ॲडव्हर्टायझरी बोर्ड्स constituted by the government consist of equal number of members. तर जे काही आपले कमिटी आहेत किंवा सब कमिटी आहे, ठीक आहे, त्यानं म्हणजे जे काही शासनाने गव्हर्मेंटने कन्सिस्ट केलेले जे काही कमिटी असतील किंवा सब कमिटी असतील किंवा जे काही ॲडव्हर्टायझरी बोर्ड असेल, म्हणजे गव्हर्मेंटने काय केलेले आहेत बघा, इक्वल नंबर ऑफ मेंबर्सने इक्वल नंबर ऑफ मेंबर्स असतात. गव्हर्मेंटचे जे काही इक्वल नंबर ऑफ मेंबर्स असतात तर त्याच्यामध्ये कोण कोण आहेत बघा, एम्प्लॉयर आहे, एम्प्लॉईज आहेत आणि इंडिपेंडंट पर्सन. एम्प्लॉयर्स असतात, त्याच्यामध्ये एम्प्लॉई असतात आणि इंडिपेंडंट पर्सन असतात. ठीक आहे. लक्षात आलं बघा. म्हणजे ऑफिशियल जे काही आपलं अफेक्टेड पार्टीज आहेत तर त्यांचे जे काही कमेंट्स आहेत तर ते ऑफिशियल गॅजेटमध्ये त्यांचं जे काही सगळे प्रपोजल पब्लिश केले पाहिजेत. त्यानंतरनं कमिटी आणि सब कमिटी त्याच्यामध्ये पर्पजसाठी स्थापन केले पाहिजेत. त्यानंतरनं कमिटी आणि सब कमिटी किंवा ॲडव्हर्टायझरी बोर्ड हे कॉन्स्टिट्यूट बाय द गव्हर्मेंट कन्सिस्टसाठी इक्वल नंबर ऑफ जे काही मेंबर्स आहेत तर ते कोण असतात बघा, एम्प्लॉयर्स असणार आहेत, एम्प्लॉईज असणार आहेत आणि इंडिपेंडंट पर्सन्स असणार आहेत. ठीक आहे. तर बघा आपण कोणते कोणते पॉईंट बघितले. एक म्हणजे फर्स्ट म्हणजे बघितलं आपण मिनिमम वेगेज ॲक्ट. तर मिनिमम वेगेज ॲक्ट हा 1948ला पास झालेला आहे एंटायर कंट्रीमध्ये. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्टिव्स बघितले कशाचे, ॲक्टचे. त्याच्यामध्ये काय येतं बघा, तर मिनिमम वेगेज प्रोव्हाइड करणं ऑर्गनाइज सेक्टरला, त्यानंतरनं स्टॉप एक्सप्लोइटेशन, त्यानंतर एम्पॉवर, फिक्सिंग द रिवायझिंग, त्यानंतर अप्लाय दिस लॉ. हा लॉ अप्लाय केलेला आहे कशामध्ये, ऑर्गनाइज सेक्टरमध्ये. ठीक आहे. त्यानंतरनं बघा काय आहे की फिक्सिंग द मिनिमम रेट ऑफ वेगेजमध्ये कोणते कोणते पार्ट्स येतात ते बघितले आपण, आणि फिक्सिंग द मिनिमम रेट ऑफ वेजेसमध्ये काय काय गोष्टी केलेल्या आहेत तर ते पण आपण ह्याच्यामध्ये बघितलेले आहेत. ठीक आहे. लक्षात आलं.
तर हा पॉईंट इथं काय झालेला आहे बघा, संपलेला आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पॉईंट आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे. थँक्यू.